आपण परमात्मा ठेवील तसंच राहतो. श्वास सुद्धा समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. परमात्मा ठेवील तसं राहावं. सावता महाराजांचं भजन आहे. आपल्याला फक्त तेवढंच कामाचं आहे. देव ठेवील तैसे राहावे. धन्यवाद द्यावे लागतील महाराजांना. सुंदर प्रमाण जसे पाहिजे तसे. ते काही काही ठिकाणी काही काही प्रमाण देणारा असं वाटतं घरी चाललं जाऊ माईक उचला आपण म्हणावं काय ते म्हणता काय, आपण म्हणावं काय ते म्हणता. अशी जाणकार मंडळी असली आम्हाला तास 2 तास कीर्तन तर काय बिघडणार. मला फार आनंद वाटतोय बा. आणि इतक्या वर्षात आता मी 22 वर्ष झाली कीर्तन करतो. एवढ्या वर्षात सांगितलं नाही. पुढे सांगता की नाही सांगता त्याच्यापेक्षा आता सांगून घेतलं. त्याच्यामुळे मी कीर्तन कितीला थांबली हे काय सांगता येत नाही. पण घरी जायचं असले तर त्यांना चाललं जावं. तुमच्या गावात जर उठून जायचा नियम असेल तर, आणि बसायचं असेल तर बस. 12, 12:30, 1 पर्यंत मी कीर्तन करेन. पुढे सांगा का नका सांगू. घडी घड्याळ बी बघू नका पण कारण कीर्तनाचा नियम आहे. कीर्तनातून उठता येत नाही. कीर्तनकार कीर्तन थांबेल तोपर्यंत. म्हणून आनंद आहे बा. विनोदाचा भाग आहे. वजा करा. सुंदर मंडळी आहे ही. मी यांचं कौतुक सुरुवातीलाच केलं. आणि काय कौतुक करावं या लोकांचं. आपण आपल्याला अंतोंडी एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांचं कौतुक करू नाही शकत आपण. म्हणून ज्ञानी लोक आहे. दिग्गज मंडळी आहे. म्हणून सांगितलं समयासी सादर व्हावे. सावता महाराजांचं भजन आहे. मी सांगत होतो श्वासही घेऊ शकत नाही आपण आपल्या मर्जीनं. श्वास ही जी श्वासाची रचना सुरू आहे ना, एका नागपुडीनं जो श्वास घेतला जातो एकीनंच घेतला जातो, दोघीनं नाही. तो सकाळ संध्याकाळ सुरू होता ब्रह्ममुहूर्तावर. तो सेपरेट विषय आहे बरं का. नेहमी नेहमी नाही. तो श्वास सुद्धा त्या परमात्म्याच्या मर्जीशिवाय नाही. तुम्ही गाडी घ्या ना, गाडी मोटरसायकल घ्या. किती दिवस चालू द्यायची सत्ता त्याची आहे. बिचारा किती महाग आणा, झोपू द्यायचं की नाही सत्ता त्याची आहे. घर किती मोठं बांधा, किती दिवस ठेवायचं सत्ता त्याची आहे. महाराज आपले शरीर चालते सत्ता त्याची आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. रात्री आपण आपल्या मर्जीनं झोपतो. कोणी 7ला झोपतो, कोणी 8ला झोपतो, कोणी 11ला झोपतो, कोणी 12ला झोपतो, कोणी कोणी 1:45 ऑनलाईन राहतं. कोणाकोणाच्या नादी लागतात तुम्ही. काही काही झोपतच नाही रात्र. आपण रात्री आपल्या मर्जीनं झोपतो. सकाळी तो त्याच्या ताकदीनं उठवतो. त्यांना उठवलं तर कुठल्या कोर्टात जाणार आहे तुम्ही तक्रार करायला. मला सांगा ही सत्ता आहे त्याची. म्हणून तो ठेवील तसं राहावं. भागवतात पहिला श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय उत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ही सत्ता आहे त्या देवाची. जन्माला घालतो तो, सांभाळ करतो तो, आणि शेवटी लयाला घेऊन जातो तो. तोच परमात्मा. महाराज त्याच्याशिवाय नाही. ही सत्ता त्या परमात्म्याची आहे. किती दिवस राहायचं, कुठे राहायचं, कसं राहायचं, ही ताकद त्या परमात्म्याची आहे. जो माझं होय अनन्य शरण त्याची मी जन्म मरण. वारा येतो ना, वारा येतं निसर्गाचं. वारा सुटतो, केळी पडून जाते, जमीन असतं, ऊस पडून जातो, गहू पडून जातो, मका पडून जातो, कुट्टी वाहून जाते, उडून जाते. वारा जसं वारं निसर्गाचं येतं तसं शरीराचं वारा येतं. आणि मग पुण्या दिवशी चांगला माणूस तीर पाहून जातो. आणि मग तू म्हणतो बाई पंगत घ्यायची इच्छा होती. बाया सांगता ना ते म्हणत यावर्षी पंगत देऊ, तू साडी घ्यायची उघड काम. माझ्याकडे पुरावा नाही. सत्ता आहे त्या देवाची. शास्त्र सांगतं आणि कया कवारे
सुटेल तातडी आणि कयकवाने आणि कयकवाने सुटेल तातडी आणि पाटील मधलं जे गरजेचं आहे तेच घ्यायचं आणि हेच कामाचं आहे आपल्या हिंडता फिरताना हिंडता फिरताना त्याच्या सत्तेने या आडीस वागे त्यांच्या सत्तेने काय चिंतन केलं बा नाथबाबांनी आणि कय कवारे सुटेल तातडी आणि कय कवारे पाटील कुवाची मग पडेल माडी पाटील कोणता पाटील चिखलीचा बोलवडचा पाटील आमची चिखली बरोबर तुम्ही वर जाऊन बसले चिखलीचे आमची चिखली आहे मी पण चिखलीचा आहे यांनी बोलवड टाकलं चिखली गाव आहे माझं तिकडे वराडा यांना वाटलं जवळचं टाकलं की पेटून कमी दिली पाहिजे पण ते जाऊन नाच मात्र चित्त असू द्यावे समाधान आमचे साधे बहिणाचं नातं आहे म्हणून आणि हे सुरू करून ठेवलंय भाऊ तुम्ही याच्यामुळे मला फार बंधन आले याच्यावर बोलणं सोपं नाही बा पण मला सवय नाही याची यांना सवय आहे विठाला माणूस आहे पडीत जमीन तयार करणारा माणूस आहे माहिती येतं खेडोपाडी डोंगराळ भागामध्ये अख्खा महाराष्ट्र फिरतो बरं मी अशी खेडेगावामध्ये शहरात मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पण आनंद आहे असो विनोदाचा भाग वजा करा परमात्मा ठेवेल तसं राहावं मात्र चित्त असू द्यावे चित्ताचं समाधान फार महत्वाचं आहे चित्ताचं समाधान नसेल ना तो दरिद्री लक्षात ठेवा दारिद्र्याचं लक्षण सांगितलं शास्त्रामध्ये ऐका दारिद्र्याचे लक्षण गाठी असता कोटी धन संतुष्ट नाही ज्याचे मन जाण परम दरिद्री तो माझा दरिद्री किती वेळ असू द्या 12च वाजलेले राहतात तोंडावर 12 चेहरा प्रसन्न नाहीच चेहऱ्यावर प्रसन्नता नाही अरे भक्तीचं पहिलं वर्म आहे मन करा रे प्रसन्न कीर्तनात बसल्यावर मी काय घ्यायचे चेहरे पाहण्यासारखे होता एकानं चालू कीर्तन एकाच्या तोंडाकडे पाहिलं कीर्तन सुरू असताना मग त्याने शांत बसव आणि तो म्हणे काय पाहिलं रे आम्ही किती वाजले ते पाहिलं टाईम सांगता टाईम चेहरे म्हणून चित्ताचं समाधान फार महत्वाचं चित्त समाधान जर नसेल तर तो दरिद्री महाराज संतांचं वचन आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे चित्ताचं समाधान फार महत्वाचं आहे
जर चित्त समाधानी असेल तर त्याच्यासारखा सुखी दुसरा कोणी नाही. तुकोबारांचा पुरावा आहे ना. तुका म्हणे तेथे सुख नाही म्हणे. चित्ताचं समाधान फार महत्वाचं आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहील समाधानी चित्ताची या. चित्ताचं समाधान करून देवाचं भजन करावं. सुद्यावे समाधान. आज माझी ज्यांच्याकडे सेवा आहे, काय नाव भाऊसाहेबांचं, सरपंच साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे बरं का. हा, माझी सेवा त्यांच्याकडे मी पहिल्यांदा झालो तुमच्या गावात. काय योग आहे बाबा, प्रसन्न मुद्रा आहे त्यांची. त्यांच्या जीवनामध्ये इथून पुढे काही कमी पडणार नाही. माझी सेवा त्यांच्याकडे घडली, अजून काय पाहिजे त्यांना. माझ्यावर मरीमाताची कृपा आहे. ग्रामदैवत मरीमाता, आणि मला ज्ञान आहे त्या गोष्टीचं. म्हणून भाऊंना इथून पुढे दीर्घ अशा प्रकारचं निरोगी आयुष्य प्राप्त हो, या मुक्ताबाईच्या चरणाची प्रार्थना करतो. ह्या शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या. त्यांच्या संसारामध्ये भरभराट हो, त्यांच्या मनामध्ये, आणि जी जी इच्छा ते करतील ती इच्छा परमात्मा पूर्ण करो, ही भगवंताच्या चरणाची प्रार्थना. कारण शास्त्र सांगते जसं परमात्मा ठेवील तसं राहिलं पाहिजे. ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्त सुद्यावे समाधान. चित्ताचं समाधान फार महत्वाचं आहे. मग समाधान चित्त नाही ठेवलं आणि उद्वेगच वाद बसले तर तुकाराम महाराजांनी सांगितलं उद्वेग होऊन काही फायदा नाही. कारण काय तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपण जर उद्वेग पाहत बसलो तर आपल्याला पदरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही पडणार. उद्वेग नाहीचा. आता उन्हाची लाट आलेली आहे, तापमान वाढलेलं आहे, रडत नाही बसायचं. तापमान वाढलं त्याच्यापासून संरक्षण कसं करता येईल. पावसाची लाट आली, रडत नाही बसायचं, उद्वेग नाही व्हायचा. उद्वेग व्हायला का दुःख होते. थंडीची लाट येते, तर त्याच्यापासून आपल्याला संरक्षण कसं करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. कारण वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. कारण संचिताचे भोग भोगावेच लागतात. प्रारब्धाची गती नकडे विचित्र आहे सूत्र हाती विठोबाच्या. ज्याच्या हाती सूत्र आहे परमात्म्याच्या तो ठेवील तसं राहावं. चिंता करत बसू नये. जर चिंता केली तर पदरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही पडणार नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचिताचं फळे भोगावंच लागतं. मग कोणी असो, महाराज देव असो, दानव असो, तुम्ही असो, मी असो, कोणालाही कर्म सुटलेलं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये कर्माला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. जसं कर्म तसं फळ. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तोंडीपाठ झालं लोकांच्या, बरं का, तोंडपाठ झालं. कर्माला फार मोठं प्राधान्य आहे.
तुम्ही काय दान धर्म केला का? तुम्ही काय अन्नदान केलं का? तुम्ही आपल्या सरपंच साहेबांसारखी सेवा घेतली का एखादी? नाही घेतली. कधी भलं होईल आपलं? लोक जर आमचा हात बघा, आमचं भविष्य बघा, आमचा हात बघा, आमचं भविष्य बघा. हात पाहू नका, भविष्य पाहू नका. त्यांना जर भविष्य कळालं असतं बरोबर फिरले असते का ते? हा, आमच्या कॉलनीमध्ये एक जण तिथे एक भविष्य सांगणार आला. गोळा झाले बुवा भविष्य सांगायला. एक भविष्य माझं सांगा, माझं सांगा. टाईम झाला का? माझं भविष्य सांगा, माझं भविष्य सांगा. तो म्हणे काय भविष्य? अहो मला मुलगा नाही. तो म्हणे यंदा मुलगाच होणार आहे, मुलगाच होणार आहे, मुलगाच होणार आहे. तो भविष्य पाहणारा म्हणे मुलगाच होणार आहे, तुम्हाला यंदा मुलगाच होणार आहे. आणि मग तो ज्याचं भविष्य सांगितलं त्याचं तो म्हणे नाही मुलगा झाला तर म्हणे मग मुलगी होणार आहे, मुलगी होणार आहे. पाय भविष्य असं भविष्य काय कामाचं? बरं का? भविष्य आपल्या हातात आहे. कोणी अन्नदान केलेलं आहे सप्ताहामध्ये, कोणी 11,000, कोणी 21,000, कोणी तेलाचे 5 डबे, कोणी तुपाचे 10 डबे, बरं का, कोणी 51,000 हे दिलेलं आहे. साधू घरी आला, दान दक्षिणा सन्मान अन्नदान नामचिंतन सेवा ही त्याची त्याची केलेली आहे. जीवनामध्ये काहीच केलं नाही. माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं जसं होईल तसं होईल, नाही का? त्याच्या हातात सूत्र आहे, तो ठेवी तसं होईल. बरे का? म्हणून त्याच्या कार्यामध्ये सहभागी झाला पाहिजे, हिरिरीने भाग घेतला पाहिजे, स्वतःला झोपून घेतलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. मला महाराजांचा फार आनंद वाटला. गावामध्ये कथा महाराज हजर आहे. नाही तर बऱ्याच गावामध्ये गावातले कीर्तनकार, गावातला भागवतकार गाव कुठे गेले? ते बाहेर गेले कीर्तनाला. का बरं गेले? बाहेर कीर्तन करतात कोण करील? हा आदर्श, यांचा आदर्श घेतला पाहिजे. म्हणून आनंद आहे महाराज. ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे, या कर्माला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. कर्माला कोणालाच सोडलं नाही, उमाकांडाला कोणालाच नाही. इंद्रापडाने बघे मोठ्या मोठ्या लोकांच्या याद्या आहे. अजून नावं सांगेल मी तुम्हाला. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. हे स्टँडर्ड लोकांची यादी आहे, मोठ्या मोठ्या लोकांची यादी आहे. काही करू नका तुम्ही. यांना सुटलं नाही, आपल्याला सुटणार आहे का? फुकाची तांदळी खाणार आहे चालू आहे अजून. आपल्याला सुटेल का ते? सोपं आहे का ते? हे जास्त त्याचं केलेलं आहे. एका मला फोटो टाकला व्हॉट्सअपला. आता मी साधा माणूस, 10 बोटं 10 खडे. मी खंडागारच बोट पाहिले, अंगठ्या पाहिल्या. म्हणे बाबा हे सगळे खडे घातले हातामध्ये. म्हटलं चांगलं केलं. काय होतं खडे घातल्यावर? म्हणजे इच्छा पुऱ्या होता, समाधान प्राप्त होते. भागवत आई, ज्ञानेश्वरीचं पारायण, गीतेचं पारायण, गाथा ही भागवत ऐकणारी लोक गरम होते. थंड थंड खाऊ घाल दुपारच्या वेळेला, चहा पान, अन्नदान कर. येथे एक शीत दिलेले अन्न कोटी कुणाचे होय उत्तरण. कुठेच जाऊ नको. इथे काय केलं ते सांग. ह्यान टॅन बिन टॅन खडे बिडे घालून बदल नाही होणार. काहीच करायचं नाही. लोकांना तमाशा दाखवायचा, काही फायदा नाही. 10 बोटून 10 अंगठ्या. मला ते पाहून आता मला अंगठ्या समजताना, खडे समजताना, मी दिंडीत फिरणारा माणूस, वारकरी माणूस, मी ते पाहिलं बा. मला तो धक्कात बसला आणि खाली लिहिलं त्याने, बाबा याच्यामध्ये कोणता खडा बाकी आहे? मी त्याला मेसेज पाठवला, याच्यामध्ये मूत खडा बाकी आहे. तेवढा झाला की तुझं कल्याण झालंच. अरे बापू हो, हे ज्याचं त्याचं केलेलं आहे. प्रारब्धाची गती न कळे विचित्र आहे. सूत्र हाती विठोबाच्या ज्ञानेश्वर दुःखाची केवळ भोगले ते फळ संचिताचे. जेव्हा ते त्यांना सुटलं नाही भाऊ, आपल्याला सुटणार आहे का? म्हणून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करा. सेवेला फार मोठं प्राधान्य. आता यांची बी सेवा आहे बरं. सेवा फार महत्वाची आहे. सेवेला फार किंमत आहे. ज्याच्या जीवनामध्ये सेवा घेतली, घडली, त्याच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. मग का सेवा करायची, परमात्मा ठेवील तसं राहायचं, देवाला आवडेल ती भक्ती करायची. संकल्प माया संकल्पावी, संसाराची माया ही संकल्पावी. तुम्ही सांगितलं आम्हाला पटलं, पण संसाराचं काय करायचं? संसाराचा भार हा कुठे अर्पण करायचा? जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, हा संसाराचा भार परमात्म्यावर टाकायचा आणि त्याची जबाबदारी परमात्म्याच्या चरणाशी अर्पण. तुका तुका
कावणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी का हो देवाच्या ठिकाणी जर भार घातला तर काय होईल ऐका ना उत्तर तुका म्हणे भार घातली या बली होईल कैवारी नारायण तू परमात्मा नारायण झाल्यानंतर दुःख राहील का दुःख राहूच शकत नाही म्हणून हीच भक्ती थोर आहे ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकट पावे माया संसाराची झालेली सेवा आई साहेब मुक्ताबाईच्या चरणात अर्पण करतो सेवेला पूर्ण विराम देतो खरं सांगू का तुम्हाला मी कीर्तन लांबवलं बी असतं मला भूक लागेल का ते बघ भागवत सुटलं आणि तिथे कीर्तनाला आलं कीर्तन समितीमध्ये जास्त बोलू नये म्हणून लांबत नाही पतलं पतलं सांगितलं तुम्हाला मला माहिती आहे दाट प्यायला की कंस बारीक पडतात त्याच्यामुळे सगळ्यांचे पार नतमस्तक होतो सेवेला पूर्ण विराम देतो करविली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देवजन ज्ञानी लोक आहे तुम्ही मोठे मोठे दिग्गज कीर्तनकार तुमच्या या महिसवाडीमध्ये येऊन गेलेले तुम्ही काय साधारण लोक नाही आपल्या भागामध्ये पापडांचं सीझन सुरू आहे पापड लाटा बरं पापड आपल्या भागातच आहे आपल्या भागासारखं खाण्यापिण्याचं वैभव नाही दुसरीकडे झालं का आपल्या भागात जेवणाचा आनंद आपल्या भागामध्ये खाण्याचा आनंद काही काही भागामध्ये तिकडे विदर्भात जातो आये तर करता येतं नाही त्या लोकांना आडे आपल्या भागातल्या लोकांचे आये पायासारखे राहतात अरे पोळ्या किती घ्याव्या इथून ज्ञान लागतं आळ करायला 4 पोळ्या घेतलं तर आळ जमतं कारण 2 आयला आणि 2 खायला नाही जमत आळे आपल्याकडचे आळे पायासारखे राहतात आत्मोर धरणाची वीट मागे पुढे होईल पण कोणाचं आळ होतील कशा एकानं आळं केलं पण मुकेश दादा पंक्तीमध्ये मी गेलो आणि ते आळं पाहिजे अरे हो त्र्यंबक अरे एवढं आळं केलं घे 2 बैल पाणी पिती एवढा मोठा आवडा रे आणि मग ते आळं केलं की 5 जेवणाची मजा असं वाटते कापसाची गाडी दाबून राहते आनंद आहे दादा काही लांबत नाही आता अजून पुढे गेला नाही करता मग लांबून नाही हा आपल्या भागामध्ये पापड केले जातात घाटा शिजवला जातो शिजल्यावर थापला जातो पण तो घाटा शिजल्यानंतर त्याच्या खालचं झाड कमी करून टाकतं आमच्या माता वगैरे पण एखाद्या मालकानं जर शेतातून लाकडं आणले का त्या बाईला मोठी हौस त्या लाकडाची त्या बाईनं ते लाकूड घेतलं आणि त्या घाट्याच्या खाली लावलं मला खरं सांगा शिजलेल्या घाट्याखाली जर जाळ लावला तर काय होईल हो हा शिजलेला घाटा जो आहे त्याच्या खाली जाळ लावला काय होईल बुडी लागेल तुम्हाला अनुभव चांगला दिसतो बुडी लागेल ते आपल्याला बुडी लागेल ना तसं तुम्ही ज्ञानी लोक आहे तुमचा घाटा परिपक्व झालेला शिजलेला माझ्यासारखं येडवाकडे लाकूड पेटतच राहिलं तुमचा घाटा बुडी लागेल शिजल्यावर जाळ वाया गाया चेती जय जय विठ्ठल जय विठ्ठल Hare Rama
जय जय राम स्वामी जय राम. हरे